नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर धिरडं ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करणार आहे. खूप सोपी आहे. ब्रेकफास्टची रेसिपी. आज मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे 1 कप. त्याच्यामध्ये मी जिरं घातले कुटून, मग मीठ आणि हळद. हे पहिलं सगळे सुके इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया. आता हे इथे मी तर मिरची घेतली आहे. मी एकच मिरची वापरली. तुम्हाला तिखट आवडत असेल तर अजून मिरच्या घेऊ शकतात. इथे कोथिंबीर बारीक चिरलेल्या घातले मी. मग राहिल्या काय, टोमॅटो एक बारीक छोटा टोमॅटो कापून बारीक चिरून घातलेला आहे आणि एक कांदा चिरलेला. ठीक आहे. आता हे सगळं परत मी नीट मिक्स करते. आता फक्त आपल्याला पाणी घालून हे डोसा कन्सिस्टन्सीचं करून घ्यायचं आहे. पाणी आपण थोडं थोडं घाला, एका वेळी सगळंच पाणी नको घालू. मी पाण्याचं माप पण तुम्हाला दिलेलं आहे. 1 कप गव्हाच्या पिठासाठी मी 1 कप पाणी वापरलं. ठीक आहे. आता हे फक्त आपल्याला नीट त्याच्या गुठळ्या न होता स्मूथ डो करून घ्यायचा आहे, बॅटर करून घ्यायचं आहे. बघा आता चांगलंच दिसते मला. आता फक्त अजून थोडं पाणी लागेल. वाव. आता आपण हे नीट झाकून ठेवूया 2 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण तवा गरम करत ठेवूया. असं बॅटर पाहिजे आपल्याला. आता इथे मी एक फ्राईंग पॅन घेतलं आहे. तिकडे मी साजूक तूप चोळलं जरासं ब्रश केलं आहे. आणि आता मी इथे एक पळी आता केलेलं तयार बॅटर घालते धिरड्याचं. मंद आचेवर छानपैकी शिजवून द्या. ते टोमॅटो आणि कांदा आहे म्हणून तुम्ही स्प्रेड करते नीट. ठीक. आता ह्याच्यावर आपण झाकण लावूया, एक लीड आणखीन शिजवत ठेवूया. आज मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, पण तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता, तांदळाचं पीठ वापरू शकता. धिरडं सगळ्याचे छान होतात. आता इकडे मी पाहू शकता, मी वाफ दिसते मला आलेली, दिसले शिजलेलं, पण एकच बाजू शिजले ना. आता दुसऱ्या बाजूने मी टर्न करायच्या आधी मी साजूक तूप जरासं ब्रश केलंय. वाव, एवढी टेस्टी झाली ना धिरडं. आता इथे मी सॉस बरोबर खाते, पण तुम्ही हे हिरव्या चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर उत्तम लागते आणि पौष्टिक आहे आणि नाश्त्यासाठी ते एकदमच छान आहे. तर नक्की करून पहा धिरडं. आजची रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि हो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.